आता बाई, आता बाई, कुठं गेल्या आता बाई? काय झालं वैशाली, काऊन आवाज देऊन राहिली मला? हा, काय म्हणतं? नाही नाही, काही नाही म्हणत मी. कुठं गेला म्हटलं, दिसला नाही ना तुम्ही इथं बसला मला. तर कुठं गेला म्हटलं बा? इथं आहे का म्हटलं छायाच्या खोलीत, असं वाटलं मला. नाही, छायाच्या खोलीत नव्हती मी, बाहेर होती. बाहेर गेली जरासं, ते झाडाझुडं होते की नाही ते सप्पा सुप्पा केले आणि कामच करून राहिली होती तर ते आवाज दिला, ती इकडे येऊन गेली. म्हटलं काय झालं बाबा, पहिले काय काम पडलं म्हटलं माया. कायलेच करता आता बाई तुम्ही हे जास्तीचे काम? मला कोण नाही सांगितलं, मी करून दिलं असतं. तुम्ही काही काम करत बसता, मग म्हणता पाय दुखते हात दुखते. नाही हो, जराशे हात पाय हलवा लागते. हात पाय हलत राहिलो तर बरं राहते, नाही तर मग हे दुखणं लागून जाते बापा माग. तसंच तर आता दुखणं लागायचंच वय आलं, पण हातपाय नाही हलवले तर हातपाय जाम नाही होऊन जाईल काय, म्हणून जराशे हलवलं करायला लागते बाई. बरं, हे कुठे आहे रंबा, कुठे आहे आपल्या घरची लहानवाली? झोपलीच आहे का अजून? तिची माय झोपली होती तिच्या बरोबर? नाही नाही आता बाई, झोपली कुठे आहे? ते तर काय म्हणतात किचन मध्ये आहे, काहीतरी बनवून राहिली. नाश्ता बनवून राहिली. मला गल्ली इकडे पाठवून तुम्ही जा म्हणे, मी बनवतो म्हणे आज नाश्ता म्हणे. नाश्ता बनवून राहिली ते? आज कोणी दिवस निघाला हो तुला? हा, आज नाश्ता बनवून राहिली नव्हतं कधी तर बनवला नाही तिनं. अन सुगंध तर मस्त सुटला, किचन मधूनच येऊन राहिला वाटतं आपल्या. नाही बनवता की नव्हता येते तिला, नाटकं करते ते. एक नंबरची नाटके आहे ते, कामाने करायला लागले पाहिजे म्हणून अशी करते. येत नाही. तिची माय आली तर पाहिजे कशी करून राहिली बरोबर माझ्यासाठी. मी बनवून राहिली होती, मला जाय म्हणे, जा म्हणे तुम्ही तिकडे म्हणे, मी करतो म्हणे. नाही म्हटलं रोज कर, म्हटलं करायचं आहे तुला तर मी कायला नाही म्हणून म्हटलं. कर, पण सगळ्यासाठी करतो म्हटलं. असं काय मग? काय म्हणे करतो म्हणे सगळ्यासाठी का बस दोघी मायलेकीसाठीच करतो म्हणे? माहित नाही आता बाई, आता दोघीसाठी करते का सगळ्यासाठी करते, पण करतो म्हणे असं म्हटलं तिनं. वैशाली ताई, वैशाली ताई, हो आली वा, येतो महिनी. तुला कायसाठी आवाज देऊन राहिली आता ती? मग नाश्ता केला तर आणून देतात काही प्लेटा का ते तुलाच द्यायला लागणार आता? जाऊ दे ना आता बाई, आता तिला दिल्या काय फरक पडून राहिला? ते घरात आली तेव्हापासून त्याच तिला असं डोक्यावर बसून ठेवली, चढून ठेवून दिली ना वरत. आता कायची उतरते ते, आता उतरायला नाही पाहत ना. जा पप्पा आण, तुझ्या काही जीव आहे का नाही आहे? पायाने तर चालतच राहते, हात तर काम करतच राहते. ते मस्त आराम करते. जाय आण मग. जाऊ दे ना आता बाई, आपलंच घर आहे, आपल्या घरासाठीच करायला लागते आपल्याला. आता ते मूर्खपणा करते तर मी करत जाऊ काय? दोघी नजर केला ना तर मग घरातलं कसं होईल घराचं तुम्ही सांगा. हो गडे, हे तर बरोबर आहे, घराचं कसं होईल जर वैशालीने लक्ष दिलं तर. ते आहे म्हणून सगळं सांभाळून घेते. माझ्याकडून तर काय झालं असतं, कुठं तीर मारले असते बाबा मी ह्या वयात. माझ्याकडून तर नाश्त्याचं होत नाही. स्वयंपाक कधी करू, घरातले काम कधी करू? कामवाली ठेवली, कोणती यशीच निघाली बाबा. तिथे तिला सांभाळलं म्हणून बरं झालं, नाही तर तिथे नुकसान होतं सारं. काय म्हणतो मोहिनी, काय म्हणून राहिली? कायच्यासाठी आवाज देऊन राहिली होती मला? नुसतं म्हणली जा म्हणे तुम्ही किचनच्या बाहेर म्हणे, मी करतो म्हणे. मग मी तिकडे गेली तर तिकडून आवाज देऊन राहिली का मला? वैशाली ताई, हा नाश्ता झाला ना? नाश्ता झाला म्हटलं तर द्या म्हटलं सगळ्याला प्लेटीत काढून म्हटलं. त्याच्यासाठी मी तुम्हाला आवाज दिला, बाकी त्याच्यासाठी दिला बाबा. हा काय झाला का नाश्ता? बरं ठीक आहे ना, मग काढ ना प्लेटीत. ते मीच काढू काय आता? प्लेटीत काढ आणि देऊन दे सगळेले. एखाद दिवशी ते हातचा देत जा ना, मी तर रोजच देतो. रोजच माझ्या हातचा राहते, पण एखाद्या दिवशी ते देऊन देत जा. ते दिला तर सगळेला खुशी होते. नाही, मला तर एवढा टाइम नाही, मी जातो आता खोलीत. आईसाठी माझ्यासाठी एक प्लेट घेऊन घेतो आणि खोलीत जातो. बाकीचा नाश्ता तुम्ही काय करायचं काय नाही ते तुम्ही पहा आता. माहिती आईली नाश्ता खोलीतच देतो का? हा, चार चौघासोबत बसू दे ना. आता बाई तिकडे मामाजी आहे, सगळे जण आहे, तर सगळ्यासोबत नाश्ता खाईन बसून. वैशाली ताई, काय फरक पडते तिथे बसलं काय इथं बसलं काय? तुम्ही भल्ला ताणता का कोणत्या गोष्टीले? घ्या तो नाश्ता, घ्या द्या बरं सगळीले. बापा एवढा मोठा नाश्ता कोणासाठी केला घ्या? किती लोक आहे आपल्या घरात? आपल्या घरात लोक किती बाबा? त्या नाश्ता केवढा मोठा करून ठेवला व? ह्या तर 15-20 जणांचा नाश्ता आहे. मोहिनी कोण खाती एवढा मोठा नाश्ता? आता बैले जर दिसन आता बाई किती कल्ला करण. वाया घालता म्हणून तुम्ही किती बोलन सांग बरं तू. एवढा मोठा नाश्ता करायला लागते काय? थोडासा करायला लागते. मोठ्या कढईत केलं द्या, केवढी मोठी कढई भरली बापा, कोण खाईन पण एवढा मोठा? वैशाली ताई, तुम्ही तुमचं काम करा बरं. तुम्ही एका प्लेटीत काढून सगळ्याला देऊन द्या आणि मी घेऊन जातो. डबल लागला तर देऊन द्या कोणाला, आणि जर नाही लागला ना तर मग ते गाय येते नाही तर म्हैस येते, तिला देऊन देऊ आपण. एवढा काय विचार करायचा? टाकून द्यायचं, जनावर खाऊन घेते कोणताही. एवढा विचार नाही करायला लागत असते. तुम्हाला तर भल्लाच विचार येते, भल्ले विचार करत बसता तुम्ही. आपल्या घरी कमी आहे का? नाही, पण मोहिनी एवढ्याला वाया राहणं चांगलं नसतं. कायसाठी घालायला लागते एवढं? त्याच्यासाठी मेहनत करायला लागते ना. ते आता आणून देते आपल्याला म्हणून आपण एवढ्याला वाया घालावं, बरोबर आहे काही? आता बोलणं जर पाहिलं ना तर बोलतेच चांगल्या. त्याला कामच कोणते आहे? त्याला बोलायचेच काम आहे, बोलल्याशिवाय कामच कोणते आहे त्याला दुसरे? चल बरं, आता सगळे एक प्लेट देऊन देतो. आले असेल ना आता सगळे जण. तुम्ही हा बरं वल्ल इकडे वैशाली ताई, मला काढू द्या बरं, 2 प्लेटा काढू द्या आणि मग द्या तुम्ही त्याला बाकीचे. हो काढून घे ना तू. आता मस्त माझ्या हातचा नाश्ता आईलाही देतो आणि मी खातो. लई झाली माझ्या हातचा नाश्ता नाही बनवला. मग आली तर बरं झालं, नाश्ता करायला चान्स तरी भेटला. याच्यासाठी फोन करत बसते. चला आता जातो, आईला देऊन देतो, मी खाऊन घेतो मस्त. एखाद बसून बाकीचे. वैशाली ताई चला मग, मी येतो नाश्ता करून, आईला देऊन देतो, मी करून घेतो. बाकीचं तुम्ही देऊन द्या बाकीच्या आईले.
जा बाबा, देऊन दे ती आईले, तू खाऊन घे. काय बाबा एवढा मोठा घमेलभर नाश्ता करून ठेवून दिला. पाय ना आता खाईन कोण एवढा मोठा नाश्ता. आता बाई नाही कल्ला करून काय. जाऊ दे करून, तर मी काय करू, मीच लपत बसू काही गुन्हे नेहमी. खाईन तर खाईन कल्ला, मी देऊन देत आता बाकीच्या एक प्लेट नेऊन. वैशाली, वैशाली, नाश्ता झाला काय म्हटलं? हो झालाय नाश्ता, आणून देतो, बसा तिथं. वहिनी माझ्यासाठी आण ना, मी आलो माझ्यासाठी आण एक प्लेट नाश्ता. हो बापूजी बसा तिथं, तुमच्यासाठी आणतो. अहो वैशाली, ते मामाजीसाठी आणतो. ते मामाजी आले हे. हा ते बाई आणतो ना, आणतो मामाजीसाठी आणतो, तुमच्यासाठी आणतो. चाल आता सगळे आले, सगळ्यासाठी नाश्ता देऊन देतो आता. वहिनी काय झालं बापूजी, काय म्हणता? तुम्ही नाही करत म्हटलं नाश्ता? करून घ्या ना तुम्ही बी. करा ना तुम्ही, पहिले तुम्ही सगळेजण करून घ्या, मग करतो मी. कायले वैशाली, घेऊन ये ना एक प्लेट सोबत, सगळे सोबत बसणं होते. हो वैशाली, घेऊन ये ना एखादी प्लेट, बसणं होते सगळे सोबत, बरं वाटते तेवढं सगळे सोबत नाश्ता केला तर. नाही करा तुम्ही, करून घ्या. जर लागलं तर मग मी आणून देतो, कोणाला लागले डबल तर. तुम्ही करून घ्या पहिले, मग मी करतो. बरं बा वहिनी, मग मनान का विचारलं नाही आपल्या देरानं? पाय बरं वहिनी, एकटं खाऊन घेतलं बा देरानं, वहिनीला विचारलंही नाही, असं होईन मग. नाही बापूजी, असं दिसत नाही आपलं, विचारलंच पाहिजे म्हणून. आपल्याला भूक लागली तेव्हा आपण खाऊन घेतो, कोणी विचारायची वाटच नाही पाहत. पण पहिले सगळ्यांना देणं आपलं कर्तव्य आहे ना, तसं मी करतो बा. ठीक आहे ना वहिनी, मस्त आहे तुमचं काम. बरं ठीक आहे, करा मग आता आरामात करून घेता नाश्ता. काय वहिनी, आजचे पोहे नाही चांगले लागून राहिले. मीठ एवढं टाकलं ते काऊन? चव बिघडली का हाताची आता? पोहे नाही करता आले तुले? नाही झालं का मीठ एवढं जास्त झालं? खरंच दादा, मिठाई लय झालं. तिखटही किती टाकलं, किती तिखट हो बापा. खाल्ले नाही चालले माझ्याकडून तर, मी काही खात नाही पोहे, ठेवून देतो आता. माय घेऊन आता कानातून धुवाच काढून राहिले. एवढं तिखट खातो काय आपण आपल्या घरी? सुनबाई एवढं तिखट करत असते काय? आता तुम्ही रोजच करता, तरी तुम्हाला माहित नाही का कसं बनवायला लागतं म्हणून? मामाजी एवढे तिखट झाले एकदमच? वैशाली, पहिल्यांदाच बनवून राहिली काय पोहे? हे असे पोहे बनवून ठेवले बिनचव, काय खाई नाहीये. आता उपाशी झाला कोण? घे पोहे ठेवून तिकडे, खात नाही मी तर बिलकुल खात नाही. मी नाही खात दादा, हे चांगलेच नाही लागून राहिले. मी पाहिजे मग तिकडे कॅन्टीनवर खाऊन घेऊन काही. बनवायच्या वेळेस थोडीशी सांभाळून बनवत जाणं. आता सगळे उपाशी जायला लावतं काय घरातून? काय असं राहते, रोज करते तरी म्हटलं बोलणाऱ्यालाच बोलते, करणाऱ्यालाच बोलते माणूस. काय कसा बोलून राहिला तो तिला टच. आणि हे महाराणी ऐकून राहिली, तिचे गुन्हे काय पोटातच घालते काय मग बाबा. फेक हे पोहे तिकडे, कोण खाईये? कोणाला खायची एवढी पडली? बाहेर खाऊन घेईन आम्ही तिकडे, स्वयंपाकही नको कुठं आमच्यासाठी. असं जर करायचं असेल ना तर स्वयंपाकही नाही करायचं वैशाली. तो जर जीवारून राहिला असेल तर बिलकुल करायचं नाही घरात स्वयंपाक, बाहेरच खात जाईन आम्ही. मस्त आराम करायचा, बिलकुल आराम करायचा, काहीच करायचं नाही. आता हे सगळे पोहे तू एकटीच खाऊन घेजो, आम्ही खात नाही. लक्षात ठेव, असं आम्हाला चालत नाही. तूच खाय ते, एवढं तिखटही खाय एवढं मिठाचंही खाय, आम्हाला चालत नाही ते. सुनबाई काय झालं, तुमची तब्येत नाही काय बरी? तब्येत बरी नसन तर दवाखान्यात दाखवून द्या. पण हे असं बनलं म्हणजे मग खायची इच्छा नाही होत ना. का बरं, आता ते पोरही तसेच चालले आणि आता खायची माझी इच्छा नाही करून राहिली. ते बिलकुल नाही जमले. ते लय मीठ झालं त्याच्यात आणि मिरच्या खूप टाकल्या, लयच तिखट झालं. एवढं तिखट खात नाही ना सुनबाई आपण. नाही मामाजी चांगली आहे ना. काय झालं तिच्या तब्येतीला? चांगलीच आहे तिची तब्येत. काही काम करायच्या जीवावरून राहिलं असं, आता काम करायच्या आता जीवावरून राहिलं असं, एकटीला करायला लागून राहिलं कधी सारं म्हणून. लय झालं रे, तू लय बोलून राहिला तू. एवढं बोलायची काही गरज नाही. मी सुनील म्हटलं काही गलती नाही तिची. ज्याची गलती आहे त्याला बोला ना, त्याला बोलायची हिंमत नाही तुमच्यात, आणि तिला बोलून राहिले ते ऐकून राहिली म्हणून. आता बाई जाऊ दे ना. नाही हो बाई, तू जाऊ देशील, मी नाही जाऊ देत. हे अशी एवढे बोलणे ऐकणं शोभते का तुले? सगळं चांगलं करतं आणि तरी याच्या शिव्या खातं काय? येईल काय आहे, रोज चांगलं खाते म्हटलं, आणि एक दिवस जर बिघडलं ना तर याच्या सहनशक्ती नाही खाण्याची. बरं नाही खाल्लं तर नाही खाल्लं, पण बोलाव कायले बोलायला लागते? 12 महिने चांगलं केलं आणि एक दिवस जर बिघडलं तर एवढं कायले बोलायला लागते म्हटलं? काय रे, असं शिकवलं का तुम्हाला? आई, पण ते पोहे खाल्ले चालले काय? तू सांग बरं, त्या तरी खाल्ले काय? मग म्हणून नाही काय किती वाया जाते आई ते? पाय बरं, तू एवढं मोठं वाया गेला आई, मग मन नाही दुखत काय आमचं? आम्हाला कष्ट करायला लागते ना. होत असते एखाद्या वेळेस चुका, पण माहिती का एवढं बोलायला लागत. कष्ट सारं जमानाच करते, सगळं जग कष्ट करते. तू एकटाच नाही करून राहिलाय, आम्ही गेले आणि ते घरात करते तर कष्टच करते. तर तुम्हाला आयती भाकर नाही भेटत कष्ट करून आले म्हणजे? तुमचा पैसा नाही देऊन राहिला तुम्हाला आयती भाकर, ते हाय घरात म्हणून करून देऊन राहिली तुम्हाला. तर जास्त नखरे नका करू, सांगून देतो म्हटलं. बरोबर, ठीक आहे, काही नाही बोलत ते सुनीले, पण असं बरोबर नाही आहे आई. अरे पण ते पोहे तिने बनवलेच नाहीये, तिने नाही बनवले म्हटलं. ते आजपर्यंत तिने असे बनवले काय? आणि तू एवढ्या वर्षाचा खाऊन राहिला, तिच्या हातचं तुला चव नाही समजत का ते बायकोच्या हातची? मूर्खा,
तेवढं तर समजून घ्यायला लागते माणसानं का हे कोणाच्या हातचे होय काय होय म्हणून. का बस उचलली जीभ का लावली टाळूले, तेवढंच काम आहे का तुम्हाला फक्त. आई मग कोण बनवले ते पोहे? वहिनीने बनवले तर मग कोण बनवले? त्या बायकोनं बनवले. त्या बायकोले मनाची तर हिंमत नाहीये. आणि त्या भाऊ पाहिजे रोज जे चांगलं करते तिला टाच बोलून राहिला. हा तू आहे बायकोचा बैल आणि थोप आहे. त्याला तर अक्कलच नाहीये का आपल्या बायकोच्या हातचं काय दुसऱ्याच्या हातचं काय. तेव्हाच नाही समजत त्याला एवढ्या वर्षाची. दादा तुम्ही हे चुकीचं बोलले. वहिनीले केले मोहिनीनं, चूक मोहिनीची आणि सजा वहिनीले. असं कोण? असं नाही व्हायला पाहिजे, चुकीचं नाही व्हायला पाहिजे दादा कधीच. अरे राजेश मला नाही माहित रे. मला काय माहित आता हे कोण बनवले आणि काय बनवले. आता आपल्या हातात आले ज्यानं आणून दिले आपण त्यालाच म्हणतो ना. वैशाली त्या मला सांगितलंय नाही, जरा सांगूनही नाही राहिली. बोलणे ऐकून राहिली पण सांगूनही नाही राहिली जराशी. काही म्या नाही बनवले बा का काही मोहिनीनं बनवले. चला मग आता दादा ऑफिस मध्ये चाललं जाऊ. पाय रे तो बोलून राहिला का त्याच्या बायकोले ऑफिस मध्ये चालला जाऊ म्हणते. चालला आता उपाशी पण चालला काय तू त्याच्या बायकोले बोलायला. त्याच्यात हिंमतच नाहीये. आणि तू साऱ्या गावासाठी त्या बायकोले बोलत जायचं फक्त. हा अशी बेइज्जती नाही करा बाबू, चांगलं नसते हे. आपल्याच लक्ष्मीने आपण वाईट म्हणा तर लोक असे वाईट म्हणते ना मग. आता बरं झालं आमच्यात न्याय करायची ताकद आहे म्हणून. नाही तर मी डोळ्यानं पाहून बी तिला वाईट म्हटलं असतं म्हटलं म्हणू शकली असती. तर हे एवढ्याशा पोहीवरची गोष्ट कुठच्या कुठं गेली असती. आता नाही करणं शिका आणि खऱ्याला खरं म्हणणं शिका, खोट्याला खोटं म्हणणं शिका. तेव्हा तुम्ही माणूस कामाचे, नाही तर काही कामाची नाही तुमची जिंदगी. बरोबर आहे बेटा तुमच्या आईचं. बरोबर बोलून राहिली, ते काही चुकीचं नाही बोलून राहिली आहे. सुनबाईला तुम्ही एवढं बोलून राहिले बरोबर आहे की हे? हा का रे एवढं बोलणं बरोबर नाही ना. आपल्या घरच्या लक्ष्मीले एवढं बोलत असते काय? झालं तर झालं चूक. ठेवून दे बा, नाही खात दुसरं बनवून दे, नाही तर मग आता जातो बाहेर खाऊन घेईल. एवढंच नसून तुमच्या जवळ पण एवढं बोलणं बरोबर नाहीये. लक्षात ठेवा बेटा आता. बाबा चुकलंच बाबा माया. मला बोलायला नव्हतं पाहिजे वैशालीला एवढं. मी सोचून नाही घेतलं, समजून नाही घेतलं आणि बस समोर नाश्ता आला तर तोंडात गेलं तर कसं तरीच लागलं म्हणून मग बोललो बाबा मी असं. पण आता चुकलं वैशाली, मला माफ करून दे बा. तुला माफी मागतो मी सगळ्याच्या समोर. जसं बोललो तसं सगळ्याच्या समोर तुला माफी मागतो. पण तू कधी मला माफ करून दे, त्याच्यानंतर नाही होणार असं. नाही हो तुम्हालाच काय माहित कोण बनवले काय बनवले म्हणून. आता तुम्ही बोलून राहिले तर बाबा म्हटलं काय म्हणू आता. आता तिने बनवले काय ना मी बनवले काय. आता झाली असं म्हटलं चूक म्हणून मी काही मग बोलली नाही. बरं थांबा मग आता मी दुसरं काही बनवून देतो सगळ्यासाठी. आता उपाशी कोणीच जाऊ नका. सगळ्यासाठी आणून तुम्ही दुसरं बनवून आणून देतो आणि भात बनवतो 10 मिनिटात. 10 मिनिट द्या फक्त मला आता. वहिनी राहू द्या आता, काही तुम्ही टेन्शन नका घेऊ त्या गोष्टीचं. आम्ही आता कॅन्टीन मध्ये खाऊन घेऊ. तुम्ही की आता फक्त बाबालेच नसते कॅन्टीन मध्ये खाले तर बाबाले द्या फक्त बनवून काही. आईले बाबाले आम्ही दोघं भाऊ खाऊन घेतो जाता जाता तिकडेच काहीतरी. ठीक आहे ना बापूजी, जसं तुमची इच्छा. नाही तर बनवून देतो आम्ही, भात देतो बनवून 10 मिनिटात थांबलं तर. नाही वैशाली आता काही थांबत नाही. आता जाऊ द्या, आम्हाला उशीर होते. फक्त बाबाला द्यायचं तू काहीतरी करून. नाही सुनबाई आता राहू द्या, काही नका बनवून देऊ. नाही मामाजी तुम्ही कुठं खान मग. तुम्हाला लागते वावरात तिकडे काय भेटते तुम्हाला खायसाठी. मी भात बनवून देतो मामाजी तुम्हाला राहिले आणि आपण 3 जण मग नाश्ता करून घेऊ आणि चहा करून देतो. भात करून देतो मी.